समीर बकरेजी या तोडकामावरती एक मोठा अगदी नागरी समाज सुद्धा म्हणतोय, एकीकडे स्वागत करतोय कारण त्याच्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्म आणि सगळा परिसर तिकडचा मोकळा होणार आहे, तिकडे एक मोठं टर्मिनस बनण्यासाठी मार्ग प्रशस्त होणार आहे। पण त्याच वेळी अशा या अचानक कारवायांमुळे तिकडचे लोक जे डिस्प्लेस होतात, तिकडनं त्यांना स्थलांतर करावं लागतं, अचानक काही पर्याय नसल्याने आता पावसाळा तोंडावर आहेत, मग त्या लोकांनी काय करायचं हाही प्रश्न उपस्थित केला जातो। तुम्ही याकडे कसं पाहता? समीर बाकरे बघा कसं आहे की हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल, एक कायदेशीर बाब आहे। ही रेल्वेची जमीन होती, 2017 पासून हा खटला होता। माननीय उच्च न्यायालय किंवा माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी एक निर्णय दिला आणि त्या निर्णयाच्या अंतर्गतच हे एन्क्रोचमेंट जे हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली। तर मला असं म्हणायचं आहे की ही कायदेशीर लढाई 9 वर्ष सुरू असताना तिथल्या झोपडपट्टी धारकांना माहिती होतं की ही रेल्वेची जमीन आहे आणि आपण अनधिकृत याच्यावर बसलेलो आहे। तिथे सुरक्षेचा धोका होता, तिथे विद्युतीकरणचा धोका होता, रेल्वेला 5वी 6वी लाईन तिथे टाकायची होती, तिथे तो कॉरिडॉर तयार करायचा होता। तर रेल्वेने आपलं कोर्टात गेले आणि तिथून त्यांना एविक्शन नोटीस 2017 मध्ये दिली होती। ही झाली कायदेशीर बाब। आता मला सांगा, मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण आहे, आज त्या अंतर्गत जर यांच्या झोपडपट्ट्या येत असत्या तर कोर्टाने यांना प्रोटेक्शन दिलं असतं। आज तुम्ही बघा, कोर्टाने जेव्हा निर्णय दिला तेव्हा 100 झोपड्या ज्या होत्या त्याच्यात त्यांना प्रोटेक्शन दिलं, त्यांना 100 झोपड्या न तोडण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिले आहे। ते जे आदेश आहेत ते तंतोतंत ते रेल्वे अथॉरिटी असो किंवा राज्य सरकार असो ते आम्ही हे केलेलं आहे। आणि दुसरं मला असं म्हणायचं आहे की हा जो मुद्दा आहे की कोणी पण कुठे पण येऊन वसवल्या जातील आणि नंतर त्यांना जर अनधिकृत करून त्यांना काढण्यात येईल तर प्रत्येक वेळेला हे सरकारवर तुम्ही काढता किंवा कधी पावसाळा असतो कधी उन्हाळा असतो आणि का बरं हे त्याच म्हणजे एका विशिष्ट समुदायाच्या लोकांसाठीच का बरं लोक पुढे येऊन हे करतात? असे तर खूप ठिकाणी मंदिरं पण हटवले आहे, बाकी पण झोपडपट्ट्या हटवल्या गेल्या, तर का बरं याला एक धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो? मला असं वाटतं ही प्युअरली लिगल केस आहे। एक रेल्वेची जमीन होती, ती अनधिकृत लोकांनी त्याच्यावर हे केलं होतं, त्यांना काढण्यात आलं। याच्यावरती मला नाही वाटत की या प्रकरणाला दुसरं वळण द्यायला पाहिजे। आणि दुसरा इतका महत्वाचा तो एरिया आहे, इथून रेल्वेचं कंजेशन होतं, त्यामुळे हे काढण्यात आलं।